ग्रामीण आणि शहरी जीवनातील तफावतीकडे तुम्ही कसं पाहता? अलीकडे तो प्रचंड असा मोठी तफावत झालेली आहे. नाही, आता खरं तर विचाराच्या दृष्टीनं, राहणीमानाच्या दृष्टीनं, प्रश्नांच्या दृष्टीनं पूर्वीचा आणि आताचा तफावत जाणवतेच. परंतु सोसण्या भोगण्यात फार फरक पडलेला नाही असं मला वाटतं. कारण आम्ही नेहमी आधी म्हटलं की दुःखाच्या अंगानं जेव्हा मी पाहतो तेव्हा फार हे नाही. झोपडपट्टीत राहणारा सुदैवानं फ्लॅटमध्ये राहत असेल आणि म्हणून आता जिथं फ्लॅट आले तिथं घराला अंगण राहिलेली नाही. दाणे टिपण्याची जागा थके चिमणी पाहून उंच आधांतरी गच्ची गेली अंगण घेऊन. आता घराला कुठं फ्लॅटला अंगण आहे का? अंगण राहिलेलं नाही. आणि म्हणून खेळायचं बागडायचं कुठं मुलांना कळणार? अंगणच नाही तर चालायचं कसं? बापाचं बोट धरून चालणं हे सुद्धा एक वाक्प्रचार वेगवेगळ्या दृष्टीनं आहे की मी त्याचं बोट धरून वाङ्मयात आलो, साहित्यात आलो, राजकारणात आलो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही सगळं होतं. म्हणून ती अंगणाची त्या दृष्टीनं मी कविता लिहिली होती. आणि हे सगळं पाहिलं खूप सुख आहे. आता इतकं वैभव आहे टाटा, बिर्ला आणि अनेक उद्योगपतींना, पण त्यांच्याही मनात कधीतरी माझ्या मनात जो विचार आला तो येत असेल त्या संबंधीची एक जाणीव व्यक्त करणारी एक छोटीशी म्हणजे कवितेतूनच सांगतो की प्रत्येकाच्या कधी ना कधी मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. कुणाच्या तरी मोठमोठ्या श्रीमंत माणसाच्याही मनात येत असेल आणि सामान्य माणसाच्याही मनात येत असेल का मनासारखे जगण्यास आता मन होत नाही, आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही, आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही. घाबरतो जीव फुटताना फटाका साधा. घाबरतो जीव फुटताना फटाका साधा. दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही. दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. जीवासारखे मरतात जीव जिथे जेव्हा. जीवासारखे मरतात जीव जिथे जेव्हा. दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही. काय करायचं घरी जाऊन? इथंच मेलेलं बरं. जीवासारखे मरतात जीव जिथे जेव्हा. दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही. मूर्तीच मंदिरातली भयभीत. भक्तीनं कुठं जायचं? कळसात मुखी तिथं जाऊन बसली. मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुखी. पायरी सुद्धा रिघण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. वेगळ्या पद्धतीनं आपण पाहतो, करतो काय.